नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगमेश्वर बस स्टँडपासून देवरुख हा रस्ता बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यांना गोवा किंवा सिंधुदुर्गमध्ये जायचं आहे, मुंबईहून येणारी लोक पण त्यांना गोव्याला जायचं आहे, तर मधलं जे सगळं काम चालू आहे आणि मधले जे खराब झालेले रस्ते आहेत तर ते बायपास करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे। देवरुख बस स्टँडच्या शेजारीच हा रस्ता आतमध्ये वळतो डावीकडे आणि हा देवरुख रोड आहे। इथून तुम्हाला देवरुखला जाता येतं। त्याही मधलं सगळं काम म्हणजेच पाव नदी, संगमेश्वर ते पाव नदी ते निवळी, निवळी हातखंबा, हातखंबा पाली आणि पाली ते लांजाच्या जवळ, हे सगळं तुम्ही स्किप करू शकता ह्या रूटने जर तुम्ही गेलात तर। ह्या रस्त्याची आता कंडिशन काय आहे आपण बघणार आहोत। त्याला संगमेश्वर देवरुख रोड असं म्हणतात। मागे मी आलो त्यावेळेला हा रस्ता खूप चांगल्या स्थितीत होता। आता थोडा पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे पावसामध्ये काय झालं आहे का हे बघून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून ह्या रूटने जे जायला प्रेफर करणार आहेत त्यांना ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। इथे सुरुवातीला एक छोटासा घाटासारखा आहे, वळणावळणांचा रस्ता आहे आणि आत्ता तरी रस्त्याची कंडिशन इथे जरा बरी आहे। जोरात पाऊस पडल्यानंतर काय होईल ते काय आज कोणी सांगू शकत नाही, पण निदान आत्ता ज्यांना जायचं आहे त्यांना या रस्त्याने जायला हरकत नाही आहे असं दिसतं एकंदरीत। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये चॅनलबद्दल माहिती द्या। आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे 1000 सबस्क्रायबरचा एक टप्पा आपण पूर्ण केला आहे। भविष्यातही आपला असाच सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। तर हा व्हिडिओ आपण पुढे चालू ठेवूया, बघूया काय काय आपल्याला रस्त्यामध्ये दिसतंय। पण ह्या रूटने मी मागेसुद्धा जेव्हा आलो, निसर्ग अगदी भरभरून सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल। एकदम धो निसर्ग आहे। त्यामुळे हायवेवरून जाताना ज्याची एक उणीव म्हणतो आपण, झाडं नीट दिसत नाहीत किंवा असं उजाड सगळं वाटतं, ह्या रूटला तुम्हाला ते सगळं अवॉइड करता येईल। ह्या रूटवरती तुम्हाला भरभरून निसर्ग बघता येईल। दुतर्फा झाडं, त्याच्यानंतर अधेमध्ये डोंगर, त्याच्यामध्ये येणारं धुकं, असं सगळा निसर्ग तुम्ही बघत जाऊ शकता। संगमेश्वर ते देवरुख साधारण आहे माझ्या अंदाजान 15-16 किलोमीटर अंतर आहे। रस्ता थोडासा वळणाचा आहे, त्यामुळे एकदम थोडा स्पीड वाढवता येत नाही, पण तरीसुद्धा एक 20-25 मिनटामध्ये तुम्ही जाऊ शकता, कारण ह्या रस्त्याला तसं ट्रॅफिक पण कमी असतं, कमी ट्रॅफिकचा रस्ता आहे। त्यामुळे तुम्हाला मध्ये अडथळा नाही। रस्त्याची कंडिशन चांगली असेल, मी आत्ता तरी दिसते सुरुवातीला, पण ही जर पूर्ण शेवटपर्यंत चांगली असेल कंडिशन तर तुम्हाला 20-25 मिनटं देवरुखात पोचायला लागतात। तिथून पुढे साखरपा। जाने कैसे कब कहा इकरार हो गया, हम सोचते ही रह गए और प्यार हो गया। आज आमच्या लहानपणचा देव अमित देव यांची गाणी चालू आहेत। अमिताभ बच्चन, अँग्री यंग मॅन म्हणून ज्यांनी भूमिका साकार केल्या, किंवा अँग्री यंग मॅन अशा प्रकारची एक भूमिका किंवा तसा एक पायंडा ज्यांनी पाडला, त्यांच्या चित्रपटातली सगळी गाणी आज चालू केली आहेत। मला आठवते की जंजीर हा त्यांचा पहिला चित्रपट, पहिला म्हणजे गाजलेला। त्याच्या आधी त्यांचे माझ्यावर 2 पिक्चर झाले पण ते एवढे चालले नाही, पण जंजीरमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली। अँग्री यंग मॅन अशा प्रकारची एक ओळख त्यांची निर्माण झाली। त्यांची चाल, डायलॉग बोलणं किंवा ज्याला संवाद फेक म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच होत्या।
ज्या आत्तापर्यंत कुठल्या इतर नटाने अशा प्रकारचा वापर केलेला नव्हता. हा सगळा वापर त्यांनी केला. जंजीर तुफान हिट झाला आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो आज त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा चालू आहे. 80व्या वर्षीसुद्धा ते न थांबता न थकता चित्रपटातनं किंवा वेगवेगळ्या सिरीजमधनं वगैरे कामं करत आहेत. आणि मला एवढं नक्की सांगायला आवडेल की आमचं बालपण या अशाच कलाकारांमुळे चांगलं गेलं. कारण त्यावेळेला एंटरटेनमेंटचं दुसरं काही साधनच नव्हतं. एक तर चित्रपट किंवा कधीतरी येणारा एखादा ऑर्केस्ट्रा. नाटक हा विषय तर फार नव्हताच, पण चित्रपट हा एकच असा विषय होता जो तुमच्यासाठी एंटरटेनमेंटचं एक साधन होतं. आणि त्यावेळी हे त्यांचे जे चित्रपट पाहिले आम्ही आणि त्यातनं एकदम जे दिल खुश झालं आमचं. कदाचित त्याच्यामुळेच मला सुद्धा या चित्रपट क्षेत्राची वगैरे आवड निर्माण झाली तेव्हापासूनच. आज आता या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने व्हिडिओ बनवण्याचं काम मी सुरू केलं आहे. कुठेतरी याचं श्रेय या सगळ्या चित्रपट कलाकारांना देईन. त्यांच्यामुळेच मला ही प्रेरणा मिळाली असं समजा. अमिताभ बच्चन, त्याच्यानंतर स्मिता पाटील, दिलीप कुमार असे सगळे दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट शक्ती चित्रपटातलं हे गाणं. शाळा सुटलेली दिसते, मुलं रस्त्यावरनं जाताना दिसत आहेत. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आहेत, स्पीड ब्रेकर्स आहेत, पण तरीसुद्धा गाडी चालवताना थोडी सावकाश चालवा. त्यात मुलं असतात, त्यांचं लक्ष नसतं, धांदल करतात, पटकन रस्त्यात वगैरे येतात. त्यामुळे काळजी घेण्याचं काम हे आपलं आहे, मुलांचं नव्हे. कारण आपल्याला गाडी चालवायचं लायसन्स मिळालं याचा अर्थ आपण रस्त्याचे मालक नव्हेत. आपण काळजी घेऊन गाडी चालवली पाहिजे. आँखों में इकरार हो गया, हम सोचते ही रह गए और प्यार हो गया. किशोर कुमार, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. अजून मधल्या पट्ट्यामध्ये जी भात शेती केली जाते तशी अशी फारशी अजून कुठे दिसली नाही. त्याबद्दल मी माझे एक परिचित आहेत त्यांना विचारलं. ते म्हणाले यंदा थोडी उशिरानेच होणार आहे, कारण पाऊस जोपर्यंत व्यवस्थित सुरू होत नाही तोपर्यंत म्हणाले आम्ही लावण्या वगैरे करत नाही. कारण मध्ये जर पाऊस थांबला तर त्या सगळ्या लावण्या वगैरे केलेल्या फुकट जातात. त्यामुळे आत्ता अजून आम्ही तेवढी गडबड करत नाही आहोत. आणि म्हटलं मग पाऊस होणार कधी होणार वगैरे हे तुम्हाला कसं कळतं? त्याच्यात त्याने सांगितलं आमच्या गावातली जी जुनी जाणती लोकं आहेत ते आम्हाला सल्ला देतात की आता लावण्या करा, आता आधी करू नका. त्यांचे अंदाज असतात. वातावरणामध्ये इतकी वर्ष आणि निसर्गामध्ये त्यांनी घालवली आहेत, त्यांचे अंदाज असतात आणि त्या अंदाजाच्या जोरावरती ते काही प्रिडिक्शन्स असतात त्यांची, ती सांगतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या लोकांची प्रिडिक्शन्स सहसा चुकत नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता लावणीला सुरुवात करायची, की मग आम्ही सुरुवात करतो. तोपर्यंत लावण्या वगैरे करत नाही. आत्ता फक्त थोडी नांगरणी वगैरे काही ठिकाणी करताना मी पाहिली. त्या शेत माती जी घट्ट झालेली असते ती जरा सैलसर करून ठेवतात, म्हणजे पटपट लावणी करायला जमतं. आपल्यापैकी जर कोणी शेती करणारं असेल त्यांनी आमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर घालायला हरकत नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाचे माहिती वेगळी असते, नॉलेज वेगळं असतं. तर नक्की सांगा याबाबत आपल्याला काय माहिती असेल तर. हे संगमेश्वर देवरुख मार्गावरचं कोसुंब नावाचं गाव. पूर्वीचं छोटी वाडी वस्ती असलेलं गाव आता बऱ्यापैकी पसरत गेलं आहे. मी इथे आता तुम्ही वस्ती बघू शकता. ते लांब 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 सगळे घरं बंगले व्हायला सुरुवात झाली. पण एक काळ असा होता की एक बस स्टॉप जिथे असायचा त्याच्यात जवळपास अशी छोटीशी वस्ती असायची.
आता तसं राहिलं नाही, बऱ्यापैकी सगळी वस्ती वाढली इकडे सुद्धा. आणि पूर्वी अगदी कमी दरामध्ये जिथे जागा उपलब्ध असायच्या, आता इथे सगळ्या गुंठेवारीमध्ये जागा सुरू झाल्या. इकडच्या पट्ट्यामध्ये मला माहिती नाही, जर या पट्ट्यातले कोण व्हिडिओ बघणारे असतील तर त्यांनी सांगावं पाण्याची इथे काय परिस्थिती आहे. कारण मध्यंतरी मी व्हिडिओ बघत होतो, त्याच्यात इकडच्या ह्या पट्ट्यातल्या अनेक जागा किंवा बांधलेली घरं विकायला काढली होती, त्याच्या जाहिराती होत्या. त्या इकडे जर कोण असेल तर त्यांनी कृपया सांगावं. अमिताभ बच्चन यांचा आणखीन एक चित्रपट गाजलेला नमक हलाल. स्मिता पाटील, अमिताभ बच्चन यांचं हे गाणं खूप त्यावेळेला गाजलं. वास्तविक सगळं इंडोर शूट केलेलं गाणं आहे, सेट लावून. पण त्यावेळेला आम्हाला ते बघताना वाटायचं खरोखर पावसामध्ये भिजतायत, समुद्राच्या किनारी आहेत वगैरे वगैरे. किशोर कुमार यांचा आवाज आणि अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांची अदाकारी. अजूनही हे चित्रपट मी बघतो. अमिताभ बच्चन यांचे जवळजवळ 40 चित्रपट मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत. अधेमध्ये मला बुक्की आली की बघत बसतो. जाए तो हमें ना उठैयो, आज फिसल जाए तो हमें ना उठैयो, हमें जो उठैयो तो हमें जो उठैयो तो खुद भी फिसल जाइयो, खुद भी फिसल जाइयो, आज रपट जाए तो हमें ना उठैयो. जरा जोरकस पावसाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता ड्रायव्हिंग करायला आणखीन मस्त वाटतंय. टेम्परेचर पण बाहेरचं कमी झालंय. रत्नागिरी सोडली त्यावेळेला 29-30 असं टेम्परेचर होतं. त्याच्यानंतर संगमेश्वर जवळ आलो त्यावेळेला 28 टेम्परेचर होतं. आणि आता ह्या रोडला 26 डिग्री टेम्परेचर तो दाखवतोय. बाहेर चांगलाच गारवा असणार आहे. तसंही देवरुखमध्ये थंडीमध्ये चांगलीच थंडी असते. पावसाळ्यात पण पाऊस जोरात असतो आणि उन्हाळ्यात पण तीव्र उन्हाळा असतो. तिन्ही ऋतू इकडचे तसे बघायला गेलं तर स्ट्रॉंग होतात. इकडे सुद्धा आता बघा सगळी वस्ती कशी वाढली. म्हणजे कालांतराने देवरुख संगमेश्वर हे सुद्धा एकच होऊन जाणार आहे. वेगळेपणा असं काही राहणारच नाही आहे, एवढी सगळी वस्तीमधली वाढते. हो हो हा हा हो हो जाए तो हमें ना उठैयो. इथे कुठलं तरी कॉलेज दिसतंय. हे साडवली भागात आपण आलोय आणि साडवलीचं हे कॉलेज आहे. त्याची बिल्डिंग दिसली डाव्या हाताला बहुतेक. साडवली हा सुद्धा त्यावेळेचा देवरुखचा एक आउटस्कर्ट आणि एक छोटंसं गाव असा प्रसिद्ध होता. पण इथे सुद्धा आता देवरुख ते साडवली पट्ट्यामध्ये एवढी वस्ती सगळी वाढली की हळूहळू असंच वाटतं की हे दोन्ही एकच आहे. साडवली वेगळं देवरुख वेगळं असं आता काय राहिल्यासारखं जाणवतच नाही. 5-7 मिनिटात मोटरसायकलवरनं माणूस देवरुखात जातो. बादल में बिजली बार बार चमके, सिमट गई सीने से लिपट गई रे, तो आया मजा तुझे तो. देवरुखच्या आपण जवळ आलोय. साडवलीतनं पुढे आलो आपण. तरी हा जो परिसर आहे याला अजून साडवली एरियाच म्हणतात. त्या मागाशी मी जे सांगितलं तुम्हाला की देवरुख साडवली जवळजवळ एक झाल्यासारखं आहे. आता त्याच्यात फार अंतर राहिलेलं नाही, कारण मधली सगळी वस्ती
वाढत गेली, पॅक झालं सगळं. इथे उजव्या हाताला BEd कॉलेज आहे साडवलीतलं. रत्नागिरीला सरकारी BEd कॉलेज आहे आणि हे एका संस्थेचं BEd कॉलेज आहे. इकडे आता पावसाने चांगला जोर धरला आहे, मध्ये मध्ये अशा जोरात सरी येत आहेत. साडवली ते देवरुख साधारण 1-1.5 किलोमीटर अंतर असेल, पण हा मधला आता सगळा पॅच जो आहे हा पूर्ण वस्तीने भरलेला आहे. संगमेश्वरपासून आता देवरुखपर्यंत ओव्हरऑल सगळा रस्ता चांगल्या कंडिशनमध्ये आहे. म्हणजे पावसामुळे कुठे खड्डे पडले किंवा खराब झाला अशी स्थिती अजून तरी कुठे दिसली नाही. हा उजव्या हाताला जो रस्ता गेला, या रस्त्याने तुम्ही निवळीकडे जाऊ शकता, म्हणजे रत्नागिरीकडे जाऊ शकता. भाव नदी मार्गे रत्नागिरी. आपण आता जातोय पुढे देवरुख शहराकडे जातोय. देवरुख मार्गे साखरपा रोड जो आहे तो सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आत्ता तिकडची पण परिस्थिती काय आहे बघायची आपल्याला, जेणेकरून माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना समजेल की मुंबईहून ज्यांना डायरेक्ट सिंधुदुर्ग किंवा गोवा साईडला जायचं आहे त्यांना ह्या रस्त्याची आता परिस्थिती मी दाखवतोय, त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. माझे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कारण अधेमध्ये रस्ता कसा आहे, खराब आहे, चांगला आहे, हे सगळं मी तुम्हाला मध्ये मध्ये कॉमेंट्री त्याची चालू असते माझी, सांगत असतो. पूर्ण व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजेल अधेमध्ये रस्त्याची पण कंडिशन कशी आहे. तर देवरुख शहर जवळजवळ इथून आता सुरुवात झाली, देवरुख सिटीची. बऱ्यापैकी वाढलं हे पण शहर. फक्त एक ऑब्झर्वेशन माझं की देवरुखात उंच 4-4, 5-5 मजली बिल्डिंग्स मला कुठे दिसल्या नाहीत. जसं रत्नागिरीमध्ये आता 8-8, 9-9 मजली बिल्डिंग व्हायला सुरुवात झाली, देवरुखात अजून तसं तरी अजून मला कुठे आढळलं नाही. ही देवरुख चाफवली बस चालली. तर आपण देवरुख स्टँडपर्यंत जाणार आहोत आणि तिथे हा व्हिडिओ आपण थांबवणार आहोत. इथे आता देवरुख स्टँड येईल. डाव्या हाताला ज्या रिक्षा उभ्या आहेत या स्टँडच्या बाहेरच्या रिक्षा आहेत. हा देवरुखचा स्टँड आतमध्ये. बाहेर आता कॉम्प्लेक्स झाले, पूर्वी काय नव्हतं. त्या रिक्षा स्टँडचं बस स्टँडचं नूतनीकरण झालेलं दिसतंय आणि बाहेर कॉम्प्लेक्स आणि पाठीमागे स्टँड असं प्रकारचं ते एक कॉम्प्लेक्स आहे. ही अजून देवरुखची वस्ती इथे चालूच आहे. इथून सुद्धा उजव्या हाताला एक रस्ता जातो रत्नागिरीला जाण्यासाठी आणि ह्या रोडने आता आपण इथे पुढे थांबतोय.